हेलो बच्चा पार्टी। कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? ऑब्वियस सी बात है यार, होना भी चाहिए। तो चलो स्टार्ट करने से पहले मैं आपको बता दूं, मेरा नाम है राज और आप सभी का तहे दिल से वेलकम है हमारे इस यूट्यूब चैनल पे। और सबसे मेन चीज, आज का अपना आखिरी लेक्चर है यार इस पर्टिकुलर चैप्टर का, है ना? मापक चला अपन मन तो मेजरमेंट, है ना? इस पर्टिकुलर चैप्टर ऐसे समझ लीजिएगा कि अगर सपोज इसके पहले का चैप्टर, मतलब ये मेजरमेंट का ही अगर सपोज पहला दूसरा तीसरा अगर पार्ट आप लोगों ने नहीं देखा होगा ना, तो पहली फुर्सत में आप पहले जाके उसे देख लीजिए यार, है ना? क्योंकि उसी पे डिपेंडेंट ये सारा का सारा पैटर्न रहेगा अपना, पूरा का पूरा। कि कैसे हम लोगों ने सेंटीमीटर को मीटर में कन्वर्ट किया, मीटर को सेंटीमीटर में कन्वर्ट किया, किलोमीटर का मीटर में कन्वर्ट किया, किलोमीटर का डेकामीटर में कन्वर्ट किया। ये ओवरऑल सारे के सारे पहलू मैंने आप लोगों को वहां पे बताया हुआ है। तो आप इस वीडियो को तभी देखिए बच्चा कि अगर सपोज आपके वो पहले के एक दो तीन पार्ट अगर आपने देख लिया हो, है ना? तो चलो, फिर से आपका वेलकम है हमारे इस चैनल पे। अगर कोई नया बच्चा अगर सपोज हमें देख रहा होगा, हमें पसंद कर रहा होगा, तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। ओके, तो चलो स्टार्ट करते हैं आज का अपना ये सेशन, है ना? तो देखो आज हम लोग क्या पढ़ने वाले, अरे कुछ नहीं गा, ये इसमें सबसे मेन चीज हम लोग पढ़ने वाले हैं क्या 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 क्या, कि ऑलमोस्ट मतलब तीन चार पहलू मैं आपको बताऊंगा इसमें कि क्या क्या एग्जैक्ट में हम लोग इसमें पढ़ने वाले हैं। कुछ बेसिक्स पहले देख लेते हैं, उसके हिसाब से कंटिन्यू कर लेंगे, चलेगा? है ना? तो देखिए बच्चा, सबसे मेन चीज, कुछ अगर सपोज मैं एक्सप्लेन करूं ना बच्चा आपको, है ना? तो ध्यान दो, इसको थोड़ा छोटू कर देता मैं। ओके, चलो नाउ गुड। देखो मुझे एक बात बताओ, किसी भी चीज को देखो छोटे से बड़ा बनाना हो या बड़े से छोटा बनाना हो, एक चीज याद रखना, हम लोग के दिमाग में बिल्कुल एक बात बिल्कुल तय होनी चाहिए, क्या? ये कोटि हिंडतेस वाला, है ना? वो बिल्कुल पक्का रहना चाहिए। वो क्या? तो किलो, हेक्ट्रो, डेका, मीटर। अब ये तो पता ही है, मीटर लीटर बेचारे जगजाहिर है, और ग्राम। ये तो हर जगह, हर किसी भी जगह पे देखोगे तो आप सेम रहेगा, है ना? देसी, ठीक है, देसी, सेंटी और मिली, है ना बच्चा? ठीक है। और जितने, देखो अपना नारा था वो आप उसमें देख लीजिएगा, है ना? अपना नारा क्या था कि जितने कदम हम सामने जाएंगे उतने जीरो मल्टीपल करेंगे, और जितने कदम हम पीछे आएंगे उतने कदम हम उतने उतने डिवाइड में जीरो लगाएंगे। ठीक है, यही पैटर्न है। मतलब अगर सपोज इधर से आप कहीं पे भी जाओ इधर में, है ना? सीधा सीधा मैं अगर सपोज आपको बताऊं बच्चा, अगर मैं इधर से इधर जाता हूं तो मल्टीपल बाय जितने कदम जाता हूं उतने जीरो। अगर मैं इधर से इधर आता हूं तो डिवाइडेड बाय जितने कदम मैं पीछे जाता हूं उतने जीरो। बस ये चीज याद रखना बच्चा, है ना? तो इस लोग इसमें हम लोग वही चीजें पढ़ने वाले हैं, है ना? तो अभी देखो, अगर सपोज मुझे अगर आपको बताना है कि एक मीटर, सॉरी मीटर के रिगार्डिंग अगर सपोज मैं बोलूं, तो मीटर का कन्वर्शन अगर सपोज मुझे सेंटीमीटर में करना हो, बातों को पकड़ो बच्चा, क्या है इसमें समझ लेते हैं अपन, है ना? की जर मीटरचा रूपांतर मला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे, तर बघा एक मीटर म्हणजे किती? एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर किती शून्य आहे? तरी दोन शून्य ना, तर लावा दोन शून्य, दोन मतलब 100 सेंटीमीटर होतं, है ना? और अगर सपोज देखो, अगर देखो देखो जनरली ये बताना नहीं चाहिए क्योंकि डायरेक्टली अपन लोगों ने ये पढ़ लिया है, लेकिन फिर भी थोड़ा थोड़ा मैं बता दूं कि अगर सपोज इस सेंटीमीटर को मैं इधर लेके आऊं, तो मीटर बटे सेंटीमीटर मतलब क्या हो गया? 100 बटे 1। हा एक इकडे आला, 100 इथंच राहिला, सेंटीमीटर इकडे गेला। ठीक आहे, म्हणजे या मागचा सांगण्यामागचा उद्देश माझा हा आहे की अगर सपोज मीटर का कन्वर्शन आप सेंटीमीटर में करते हो, मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करताना, ठीक आहे, तेव्हा लक्षात ठेवायचं तुम्हाला काय करणे आहे, गुणीला 100/1 करणे आहे, समजलं? आणि जेव्हा केव्हा तुम्ही सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करताना, सेंटीमीटरचा बघा, सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करता, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइडेड बाय 100 करायचा है। अब बोलोगे सर ये नहीं समझ रहा है जी, ये पैटर्न अलग है, आपने इसके पहले अलग बताया था। बस देखो बच्चा, मैंने क्या बताया आपको,
जो पैटर्न आपको मैंने पहले पढ़ा चुका है ना, उसी को फॉलो अप करो, उसी को देखिए बच्चा। इसको इसको अभी देखो, मैं ऐसा नहीं बोल रहा हूं कि ये भी गलत है, ये सही है, लेकिन मेरा कहना क्या है, कभी कभी आपको थोड़ा सा वो गुमराह कर सकता है। इसलिए ये चीजें याद रखना, क्या की कोणाचं रूपांतर कशामध्ये करा हे काय म्हटलं आहे आधी तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे। अगर उसने बोला मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचा हा पॅटर्न, म्हणजे कसं 1 मीटर म्हणजे किती, ठीक है ना, सेंटीमीटरचं रूपांतर मीटर, मतलब समझ रहे हो बात को। माझं म्हणणं काय आहे की एका मीटरचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे, तर 1 मीटर म्हणजे 100 मीटर होतोय, तर या फॉर्मेट मध्ये आधी पहिले स्वतः बनवायचं, ठीक है। अब मेरे को एक बात बताओ, मीटर का सेंटीमीटर में करना है ना, मीटर को सेंटीमीटर में करना है, तो किसका किसमें कन्वर्शन करना है, मीटर का कन्वर्शन सेंटीमीटर में करना है ना। तो मुझे एक बात बताओ, ज्याचं कन्वर्शन तुम्हाला ज्यामध्ये करायचं आहे, ठीक आहे, जसं सेंटीमीटर मध्ये करायचं आहे, तर ती सेंटीमीटर बघा 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 बघा, उसको आप नीचे रखोगे, और जिसके जो भी पर्टिकुलर जिससे भी आपको बनाना है उसे आप ऊपर रखोगे। जसं मीटरला तुम्हाला बनवायचं होतं काय रे, मीटरला तुम्हाला बनवायचं होतं सेंटीमीटर मध्ये, तेव्हा काय कराल, हा बघा इथे काय आहे, गुणीला 100, बस सीधा सीधा, और सेंटीमीटर को मीटर में करना है तो डिवाइडेड बाय, बस। ये एक पैटर्न याद रखना, हालांकि इसकी जरूरत नहीं है हमें, ठीक है, मैंने एक्स्ट्रा में ये चीजें बता रहा आपको, इसकी कोई जरूरत नहीं है, जिसे हम लोगों ने इसमें सीखा है उसी हिसाब से इसको हम लोग कंटिन्यू कर लेंगे, ठीक है। चलो नेक्स्ट एग्जाम्पल नहीं, नेक्स्ट पैटर्न मैं आप लोगों को बता दूं, है ना। देखो अब थोड़ा सा हम लोग यूज करना चाहेंगे उसी पैटर्न का, कौन सा, यही रे, ये वाला अपना कोणता, कोटी हिंडतेच डेक्कन मधी, म्हणजे मीटर लीटर ग्राम, ठीक है बच्चा, देसी सेंटी, इधर क्या रहता, मिली, ठीक है बच्चा। अब देखो अगर सपोज मैं बोलू 1 ग्राम, ठीक है, 1 ग्राम म्हणजे आपल्याला माहित आहे डेसिमीटरच्या हिशोबाने अगर विचार केला ना मी, 1 ग्राम म्हणजे 10 डेसीग्राम आहे, बघा प्रश्न कसे राहू शकतात, है ना। 1 ग्राम म्हणजे 10 डेसीग्राम, तर 50 ग्राम म्हणजे किती डेसीग्राम, असं प्रश्न आहे। 50 ग्राम म्हणजे किती डेसीग्राम, सीधा सीधा प्रश्न आहे। आता बघा 1 ग्राम आणि हा 10, मग मी त्याचा उपयोग कसा करायचा यामध्ये ते सांगत आहे। हा सरळ सरळ दिला आहे ना तुम्हाला, तर 1 ग्राम, तर ग्रामला तसंच राहू देऊ आणि डेसीला खाली नेऊ, ठीक आहे। तर हा काय झालं, 10/1 झालं, बरोबर आहे, मान्य कराल, ठीक आहे। तर आता बघा 50 ग्रामच्या रूपांतर आपल्याला डेसीमध्ये करायचं आहे, 50 ग्रामच्या म्हणजे ग्रामच्या रूपांतर देसीमध्ये करायचं आहे, तर सीधा सीधा लक्षात ठेवा रे, जेव्हा केव्हा ग्राम, हा ग्राम आहे ना, ठीक आहे, रूपांतर देसीमध्ये करायचं आहे, बघा टॅनरी, है ना, ग्रामच्या रूपांतर देसीमध्ये, तर डायरेक्ट गुणीला काय करा, 10 करा, म्हणजे काय, तर 500 देसी ग्राम, ठीक आहे बच्चा। हा कशावरून झाला बघा, मी सांगतोय, 1 ग्राम सीधा सीधा गोष्ट है, 1 ग्राम म्हणजे 10 डेसीग्राम, तर 50 ग्राम म्हणजे किती, हम लोगों ने पढ़ा है बच्चा, अपने हिसाब से करेंगे, 50 × 10 म्हणजे 500, ये इस हिसाब से, मतलब आप अगर सपोज समझ रहा है तो ठीक है, नहीं तो फिर अपन ने जो पैटर्न बना के रखे हुए हैं, जिस हिसाब से इसको हम लोग करते हैं उसी हिसाब से देखेंगे, ठीक है। चलो नेक्स्ट देखो बच्चा, अगर सपोज मैं बताना चाहूँ आज अपना थोड़ा सा 1-2 टॉपिक इसमें डिफरंट रहेगा, कुठलं तर स्क्वेअर वाला, हा महत्वाचा आहे, स्क्वेअर आणि क्यूब, म्हणजे हा काय आहे, अरे स्क्वेअर क्यूब ते वाला नाही, आपला वर्ग घन तसं नाही, वर्गाचं रूपांतर घनामध्ये आणि घराचं रूपांतर वर्गामध्ये, ठीक आहे, अशा टाइपचे जे कन्वर्शन असतात ते इथं बघणार आहोत, कशामध्ये, मापकामध्ये। बघा जर बघा एक मी असा प्रश्न दिला मी की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतोय, ऑब्वियस सी बात है, 1 मीटर मतलब 100 सेंटीमीटर, ठीक है। तर 1 मीटरचा स्क्वेअर वर्ग मी जेव्हा करणार ना, तेव्हा हा पण वर्ग करावा लागेल, म्हणजे काय, 1चा वर्ग 1, 1 शून्यचा वर्ग 2 शून्य, आणि 2 शून्याचा 1 दुसऱ्या शून्याचा 2 शून्य, सीधा सीधा कहने का इंटेंशन मेरा देखो बच्चा, कि जेव्हा तुम्ही याला वर्ग करता याला पण वर्ग करा,
आणि वर्ग करत असताना कधी पण लक्षात ठेवायचा, शून्याचा जेव्हा तुम्ही वर्ग करता ना, एका शून्याच्या 2 शून्य होतात, 2 शून्याचा जेव्हा तुम्ही वर्ग करता तेव्हा 4 शून्य होतात. हाँ बिल्कुल लक्षात ठेवायचा, ठीक है. अब दो जीरो है बच्चा, तो क्या करोगे रे, सीधा सीधा ऐड खत्म कर दो काम. मतलब क्या, 4 जीरो लगा दो, 2 जीरो है ना, तो उसका डबल मतलब 4 जीरो, क्या, सेंटीमीटर स्क्वायर. अब आपके मन में आएगा सर इसको अगर क्यूब में करना है तो करना था का, मग काही टेन्शन नाही. 1 मीटर क्यूब म्हणजे कसं, तर बघा क्यूब मध्ये पण लक्षात ठेवायचं, एक शून्य असेल त्याचा तुम्ही घन कराल तर 3 शून्य लागतात. जर 2 शून्य असतील त्याचं तुम्ही घन कराल तर 6 शून्य लागतील. खतम काम है ना. म्हणजे आता इथे 2 शून्य आहेत, त्याचा घन कराल तुम्ही तर किती रे, एकम दोनम तीनम चारम पाचम सहाम सेंटीमीटरचा घनम. समजला का. चलो एक और एग्जांपल बताता हूं, आपको क्लियर हो जाएगा. आता बघा, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर होते का, हो का, हो चला होते. तर 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे किती मिलीमीटरचा स्क्वेअर होणार. अरे भाऊ एक शून्य आहे तर डबल कर त्याला, म्हणजे काय, 100 मिलीमीटरचा स्क्वेअर होणार. समजलं का, ठीक आहे. आणि जर 1 सेंटीमीटरचा क्यूब म्हटलं मी तर काय होणार, बस इतकंच लक्षात ठेवायचं, काय, डायरेक्ट रपाक्स से एक शून्य आहे ना तर 3 शून्य लावून टाकायचं, म्हणजे काय, मिलीमीटर क्यूब. वर्ग कराल तर 1 शून्य तर 2 शून्य करायचं, 2 शून्य तर 4 शून्य करायचा, ठीक है. और एक बताओ, चलो देखो और एक बताता बच्चा. अगर सपोज मैं बोल दूं, ध्यान दो, हाँ, अगर सपोज मैंने बोल दिया बच्चा की 1 मीटर म्हणजे 1000 किलोमीटर होतोय. हो सर बिलकुल होते. तर मला सांग या 1 मीटरचा वर्ग जर मी करेल तर इकडे काय फरक पडणार. सर जितके शून्य असतात त्याचे डबल करायचे असते, तर किती शून्य आहेत, 3, तर कर मग डबल, एकम दोनम तीनम चारम पाचम सहाम किलोमीटरचा स्क्वेअर. समजला का. चल अगर सपोज मैंने बोल दिया या 1 मीटरचा घन कर, तर काय सर, एक शून्य राहिला का नाही तर 3 शून्य द्यायचा, तर 3 शून्य राहिला का नाही 9 शून्य द्यायचा, दे ना मग, एकम दोनम तीनम चारम पाचम सहाम सातम आठम नवम अना किलोमीटरचा घनम. समजला का रे. तिथल्या तिथं हे रूपांतर करता आपल्याला आलं पाहिजे. क्या ये बात पकड़ में आई बच्चा सभी को, है ना. चलो देखो नेक्स्ट, और सपोज मैं आपको एक इंपॉर्टेंट सेशन है बच्चा, इसमें मैं आपको बताना चाहूंगा, है ना, ये नोट डाउन कर लीजिएगा अगर सपोज आपको देखना है तो. इसके पहले वाला का उतना इंपॉर्टेंट नहीं था, है ना. अभी देखिए सबसे मेन इसमें है बच्चा कशामध्ये, की ताप. ताप माहित आहे का तुम्हाला, ताप कोणाकोणाला ताप येते माहित आहे ना. बनवाने, तर जेव्हा ताप येते तेव्हा का नाही आपण अगर सपोज डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे जसा आम्ही गेला तसा का होते माहित आहे का, डॉक्टर का करते, किती ताप आहे म्हणून पाहते का. आता तो कायच्यानं पाहते, थर्मामीटरनं पाहते का, थर्मामीटरनं पाहते. आता मला एक गोष्ट सांगा, जसा त्यानं थर्मामीटर काय म्हणतात, थर्मामीटर का इस्तेमाल करके आपको जैसे बोला कि सर आपको 102 डिग्री सेल्सियस बुखार है, म्हणजे 1 से 2 डिग्री ताप आहे. असं तर पॉसिबल नहीं है का. तरी पण अपन अंदाज बांधू, ठीक है, क्योंकि बच्चा देखो मेरे को उतना वो क्या बोलते मेडिकल लाइन का उतना नॉलेज है नहीं, इसलिए मैं अंधी उंधी मार रहा. और दूसरे डॉक्टर के पास गए तो वो बोलता, अरे तुला का नाही 38 फॅरनाइट ताप आहे. आता तुमचा डोकसा खराब झाला. पहिल्या डॉक्टरकडे गेलो तो तेव्हा त्यानं डिग्री सेल्सियस म्हणलं, आणि दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो तर तो फॅरनाइट म्हणते. हा का आम्हाला बया समजते. टेन्शन काही घेवायचा नाही. पहा, तापमान जे असतात ते डिग्री, बघा लक्ष दे, डिग्री सेल्सियस मध्ये पण मोजतात आणि फॅरनाइट मध्ये पण मोजतात. कशामध्ये, एफ आणि सी या दोन्ही मध्ये ते लोक मोजतात, ठीक है. तो उसमें अगर सपोज देखोगे ना बच्चा, थर्मामीटर में आप अगर सपोज देखने का मौका मिले तो फैरेनहाइट में भी दिया रहता है और डिग्री में भी दिया रहता है, ठीक है. चलो देखो, अगर सपोज मैं आपको बताऊं, बस इसमें एक फॉर्मूला याद रखना है. क्या फॉर्मूला रहेगा आपला, की जेव्हा बघा फॉर्मूला एफ इक्वल्स टू 9/5 सी प्लस 32, हा लक्षात ठेवायचा. आणि हा कसा पाठ करायचा आज मी क्लासमध्ये सांगितलं आहे. मी डबल रिपीट करणार नाही.
F इक्वल्स टू 9/5 C प्लस 32. मी काही सांगत नाही. हा चला, आणि दुसरा याचाच फॉर्म्युला कोणता अजून लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी, की 5F इक्वल्स टू 9C प्लस किती का 160. ये दोनों फॉर्म्युला बच्चा आप लोगों को याद रखना है. कशासाठी कशासाठी तर हे दोन्ही फॉर्म्युला कशासाठी उपयोगात आणायचं, तर सेल्सिअसचं रूपांतर फॅरनाइट मध्ये करण्यासाठी किंवा किंवा फॅरनाइटचं रूपांतर सेल्सियस मध्ये करण्यासाठी. मर्जी आपकी है बच्चा, कोई कंपल्सन नहीं है इसमें. ठीक है, आप ये फॉर्मूला भी यूज कर सकते हो, ये फॉर्मूला भी यूज कर सकते हो. ठीक है, तो इसको अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा. अब हम लोग एग्जांपल्स देखते हैं. चलो देखते हैं पहला एग्जांपल. चलो ठीक है, अब देखो एक चौरस मिलीमीटर मध्ये किती चौरस सेंटीमीटर आहेत. बघा बघा बघा, एक सीधा सीधा प्रश्न काय आहे रे, तर की 1 सेंटीमीटर. मला एक गोष्ट सांग, सीधा 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 मुझे एक बात बताओ बच्चा, की 1 सेंटीमीटर म्हणजे किती होते रे? 10 मिलीमीटर होतं. ठीक है ना. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर होतं. ठीक आहे, प्रश्न काय आहे की 1 चौरस मिलीमीटर मध्ये किती चौरस सेंटीमीटर आहेत. हा कावजी आम्हाला समजूनच नाही राहिला. चौरस म्हणजे इथं लक्षात ठेवाल, चौरस म्हणजे होते स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे याचा मिनिंग असा आहे, प्रश्न बघा, 1 मिलीमीटर स्क्वेअर मध्ये किती किती सेंटीमीटर स्क्वेअर आहेत असा सांगणं आहे, असा प्रश्न आहे. तर मला एक गोष्ट सांगा, जे काढायचे जसं मला एक गोष्ट सांग, 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 10 मिलीमीटर. समझ रही ना बात, बात को पकड़ रहा ना आप. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 10 मिलीमीटर. तर मला एक गोष्ट सांग, सरळ सरळ रे, पूर्ण बघ, लक्ष दे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. तुला विचारलाय मिलीमीटर बद्दल. ठीक आहे, तर मिलीमीटरच्या रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायला गेलास तर बघ काय होणार. 1 मिलीमीटर म्हणजे हा 10 इकडे जाणार, म्हणजे काय 1/10. काय हा 1/10 काय होणार? 1 मिनिट, हा 1/10 काय होणार? 1/10 सेंटीमीटर. समझलं? अगर सपोज देखो ना रे, अगर मैं बोलू किलो कोटी, तेस डेक्कन मध्ये नेसी चॉकलेट मिलते येता. हाँ पा, मिलीमीटर, ये मिलीमीटर हो गया. ठीक है, और ये सेंटीमीटर हो गया. मिलीमीटर को सेंटीमीटर में कन्वर्ट करना है, सीधा सीधा अगर सपोज मैं बोलूं तो. ठीक है, तर अगर सपोज मैं इसको अलग वे से आपको बताऊं तो मुझे एक बात बताओ, 1 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर रे? 1/10 सेंटीमीटर होतोय. कधी, कारण का बरं? कारण की जितके कदम आप पीछे जाओगे उतना 0 के साथ डिवाइड करना पड़ेगा. ठीक है, हा बघणार आहे 1 मिलीमीटर, मागे आला तुम्ही, अगर समोर गेला असतं तर गुणीला केलं असतं, मागे जात असताना भागाकार करायचं जितके शून्य. ठीक आहे, जितके कदम. तो चलो 1 मिलीमीटर म्हणजे 1/10 सेंटीमीटर होतो, मान्य कराल? तर 1 मिलीमीटरचा स्क्वेअर कराल तर याचा पण स्क्वेअर होणार, म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे किती? 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर होणार. पण सर असा तर पर्यायामध्ये उत्तरच नसे जी. तर बया मला एक गोष्ट सांग, खाली जितके शून्य असतात तितक्याच अंकानंतर पॉइंट लागतो ना वरती. हो सर, तर लाव ना मग 001 म्हणजे 2 अंकानंतर पॉइंट, सेंटीमीटर स्क्वेअर. कुठे आहे कुठे आहे? 0.01 चौरस सेंटीमीटर. याचाच मिनिंग काय होतं? 0.01 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हे असं पण देऊ शकतात तुम्हाला, असं पण देऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न पहा रे. पाय पाय पाय, अगा 1000 घन मीटर, 1000 घन मीटर नाही, सॉरी, 1000 घन डेसिमीटर. समजला का? म्हणजे 1000 डेसी, 1000 डेसी घन मीटर म्हणजे किती मीटर असा प्रश्न आहे. पा किती बघा, किती घन मीटर आहे ना, सगळे घन मीटर मध्येच आहेत. तर बघा, जेव्हा केव्हा जे काही गोष्ट तुम्हाला काढायला ते म्हणतात ना, त्याच्या एकाच्या स्वरूपामध्ये उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, युनिटरी मेथड बोलते बच्चा इसको. बघा, तुला मीटर मध्ये काढायचं आहे ना, तर आधी असं विचार कर की 1 मीटर म्हणजे किती
डेसिमीटर होतो. आधी ते विचार करायचं. जे तुम्हाला उत्तर काढायला सांगितलं आहे ना त्याच्याबद्दल विचार करा आधी. ठीक आहे. तो जसं मी बोलू काय तर कोटी हिंटच डेक्कन मध्ये देसी चॉकलेट मिळते येते है ना. तो देसी हो देसी आणि हा मीटर कोटा अरे बापा जवळच आएगा हाथ. हाय क्या ये बात पकड़ में आ रही है. ठीक है. तो देखो 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 आपको कन्वर्ट क्या करना है. मीटर का कन्वर्शन देसी में करना है मतलब मल्टीपल करना पड़ेगा है ना. तर 1 मीटर म्हणजे काय होतो रे 10 डेसिमीटर होतो. लक्षात ठेवायचं 1 मीटर म्हणजे काय 10 डेसिमीटर इसके हिसाब से. ओके. अब अगर मैंने मीटर को क्यूब में कन्वर्ट कर दिया ध्यान दे. अगर मैंने मीटर को क्यूब में कन्वर्ट कर दिया तर काय करावं लागेल 1 मीटरचा क्यूब म्हणजे घन करावं लागेल. तर 10ला आपण घन करा. तर 10चा घन किती रे म्हणजे डेसिमीटर क्यूब म्हणजे काय होणार 10 × 10 × 10 डेसिमीटर क्यूब म्हणजे 1000 डेसिमीटर क्यूब. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे सर उत्तरच नाही आहे ना का करू उत्तर. अरे मेरे को एक बात बता सवाल इस तो तेरे को ये पूछा था कि 1000 डेसिमीटर क्यूब म्हणजे किती मीटर क्यूब ऍड उत्तर 1 मीटर क्यूब म्हणजेच 1 घन मीटर. यालाच तेच म्हणतात. देखो कोई चीज हम दूसरा निकालने वाले जा रहे थे लेकिन आंसर उसी काच आ गया का. समझ रहे हो बात को. ठीक आहे. जे तुम्हाला काढायचं असते ना ते नेहमी लक्षात ठेवायचं त्याच्या एकाच्या स्वरूपात आणा. की 1 मीटर म्हणजे 10 मीटर 10 डेसिमीटर असतोय. त्याला मी फक्त या घनाच्या स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. दुसरं तिसरं काही नाही. या 1000 घन डेसिमीटरला कसं म्हणतात असंच. हा ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न देखो बच्चा. कन्वर्ट काय 32 अंश फॅरनाइट 32 अंश फॅरनाइट अंश सेल्सिअस मध्ये रूपांतरित करा म्हणते. म्हणजे फॅरनाइटचा रूपांतर सेल्सिअस मध्ये करा म्हणते. मला एक गोष्ट सांगा 32 डिग्री फॅरनाइटचा रूपांतर डिग्री सेल्सिअस मध्ये करा म्हणते. हा बया समजते आम्हाला. म्हणजे फॅरनाइट किती आएगा 32. अगर फॅरनाइट अगर सपोज 32 आहे तो मुझे एक बात बताओ फॉर्मूला कोणता लावूगा. आपला वाला फॉर्मूला माहित आहे का F = 9/5 C +32. चलो फैरनहाइट की जगह पुट कर लो 32 = 9/5 C +32. क्या ये बात पकड़ में आई बच्चा. क्या ये बात पकड़ में आई नहीं समझे. अरे अब ये +32 इधर जाएगा तो क्या होगा -32. 32 - 32 = 9/5 C. अरे 32 से 30 गया 0. अब मेरे को एक बात बता अब ये 0 है इधर कुछ भी जाएगा तो 0 डिग्री आएगा ना. 0 × अगर सपोज अभी मैं इधर इसको जैसे बोलूं 9/5 इधर आएगा तो क्या होगा 5/9 = C. अरे 0 × काही पण करा शून्यच येणार आहे ना रे. म्हणजे डिग्री किती सेल्सिअस किती कशामध्ये 0 सेल्सिअस. खतम टेन्शन काही घ्यायचं नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न पाय 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 नेक्स्ट प्रश्न पाय 5 अंश सेल्सिअस. अरे बाबा वा 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 पाय 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 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट असं मी नाही म्हणो प्रश्न म्हणते. ठीक आहे. म्हणजे सेल्सिअस किती दिलाय जितकं असते तितकंच ठेवायचं म्हणजे 5. चलो लगाओ फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आपला कोणताही लावू शकता पण तो दुसराला मोठा बेस आहे. कोणता 5F = 9C मावसी नाही 9C + 160. आता मला सांगा आता तुला काढायचं काय फॅरनहाइट काढायचं. चलो ठीक आहे. 5F = 9 × C किती आहे 5 + 160. 9×5 = 45 + 160. अब ये 45 + 160 205 मतलब ये 5F. अब मुझे एक बात बताओ सीधा सीधा लॉजिक है बच्चा. F = काय होणार 2 से 5 भागीला F किती 5 दूने 10 सॉरी 5 × 20. ठीक है. अरे क्या हो गया इसको 5 × 20 आणि 5 × 1 5 म्हणजे 41 फॅरनहाइट तुमचं उत्तर बच्चा. ये 41 फॅरनहाइट डिग्री समझ रहे हो है ना. ये मराठी में है कुछ नहीं है बच्चा देखना है. 47 है ये डिग्री ये 41 है ये 33 है ये 39 है. ठीक है. आम्ही महाराष्ट्रीयन समजला पाहिजे आम्हाला. हाँ ठीक है. चल नेक्स्ट. अब देखो बच्चा 400 मिलीच्या किती बॉटल्याच्या 5 घनमीटर तेलाने भरल्या जाऊ शकतात. का प्रश्न आएगा समजूनच नाही राहिला सर. म्हणजे
असं समजा की एका मोठ्या कॅन मध्ये नाही का रे, खूप मोठ्या कॅन मध्ये ड्रम असतात ना जनरली, त्याच्यामध्ये 5 घन मीटर 5 घन मीटर तेल आहे का. ठीक आहे. तर त्यामधला तेल या चिल्लर चिल्लर बॉटल जे असतात ना, चिल्लर चिल्लर बॉटल, ठीक आहे, त्या चिल्लर चिल्लर बॉटल मध्ये भरायचा आहे का. तर या इतका सारा तेल या सगळ्यांमध्ये भरण्यासाठी किती बॉटला लागतील असं मी नाही म्हणत, असा प्रश्न म्हणते. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगा, एक आता 5 घन मीटर म्हणजे किती तेल आहे पहिले ते तर बघावं लागेल. मी पहिले एकाने विचार करतो. तर 1 घन मीटर म्हणजे 1 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर होतो रे. बघा, कोटी मध्ये हा लिटरच झाला. आणि मिळते येते. हा, 1 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर होते माहित आहे का. 1000 लिटर होते. समजला का. हा पाठच ठेवायचा. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर होतो. समजलं. अब तर 5 मीटर क्यूब किती होणार रे. ओघा, थांब 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 थांब, आपला लॅपटॉप मरून राहिला गा. थांब 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 थांब, येले लावू दे, लावू दे रे बाबा, नाही तर हा मरून जाईल. एकच मिनिट का, एकच मिनिट, काय टेन्शन नाही घ्यायचं. थांब एकच मिनिट का, एकच. चालू दे रे भाऊ, बॅटरी चालू हो गया फिर से. हाँ चलो देखो, 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर होतो. तर 5 मीटर क्यूब म्हणजे काय रे. तर 5 गुणिला 1000 म्हणजे 5000 लिटर तेल आहे त्याच्याकडे बयागड. किती लिटर तेल आहे. 5 लिटर तेल आहे का. तर मला एक गोष्ट सांग, मिलीच्या 400 मिलीच्या म्हणते. अच्छा, मिलीलीटर आहे का, आपण लिटर मध्ये काढला. तर मला सांग, 5000 लिटर, तर 1 लिटर म्हणजे किती मिलीलीटर होतोय. तर 1000 मिलीलीटर होतोय. समजलं. तर 5000 लिटर म्हणजे बाबा बाबा बाबा, आता पक्का होईल का. 5000 लिटर म्हणजे पहिले 5000 लिहूनच टाका आणि नंतरचे अजून 3 शून्य, तेवढं जाऊन हा मिलीलीटर मध्ये होणार. ठीक आहे. समजलं. तर कधी पण लक्षात ठेवायचा, किती बॉटला म्हणजे बॉटलची संख्या, काढत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, की जे कुठलं पण मोठं, जिससे आप, जैसे ये पर्टिक्युलर ड्रम बड़ा था, तो याच्या मेजरमेंट वरती ठेवायचा आणि जे बॉटल तुम्हाला भरायचं आहे त्याचं माप खाली ठेवायचं. ठीक आहे. बघा, तर जब देखो मोठू आणि छोटू, हा लक्षात ठेवायचा. तर मोठू किती आहे रे. 1 2 3 4 5 6, आणि छोटू किती काय, किती ml आहे तो. 400 ml. 400 0 0 0 0 मेला. अब 50,000 को 4 से अगर सपोज आप डिवाइड करोगे तो 12,500 आपका आंसर आएगा. समझ रहे बच्चा है क्या. अरे खत्म काम. ट्राई करके देख लेना बच्चा. ये ठीक है. ओके, बस एक चीज याद रखना, जिससे भी हमें अगर सपोज जिस बड़े बॉटल का इस्तेमाल करके हम छोटे बॉटल भरते हैं बच्चा, तो उस बड़े बॉटल का मेजरमेंट ऊपर रखिए, छोटे बॉटल का मेजरमेंट नीचे रखिए. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन इथे बघा, 400 मिली म्हणजे हा तुम्हाला मिली मध्ये दिलं होतं. हे बॉटलचे जे प्रमाण आहे ते मिली लिटर म्हणजे मिलीलीटर असते. ठीक आहे. मिली. तर बॉटल आणि ज्या मोठं बॉटल जे होतं ते 5 घन मीटरचं होतं. त्याचं रूपांतर आधी आपण लिटर मध्ये केलं आणि लिटरचं रूपांतर मिलीलीटर मध्ये केलं. ठीक आहे. हे बिलकुल समजून घ्या. चलो नेक्स्ट एक्झाम्पल अगर मैं बताऊं, सेम तसंच आहे की एक खूप मोठी कॅन आहे. त्या कॅन 25 मीटर घनची आहे. ठीक आहे. 25 मीटर क्यूबची आहे. तर एक जो भांडा आहे, छोटूसा भांडा, याची कॅपॅसिटी 500 मिलीलीटरची आहे. किती लिटरची. मिलीलीटरची. तर अशा बॉटला, अशा भांड्या किती भरतील असा प्रश्न आहे का. काहीच टेन्शन घेवायचा नाही. का लक्षात ठेवायचा. मला एक गोष्ट सांगा, सीधा सीधा मला एक गोष्ट सांग, 1000 मिलीलीटर म्हणजे किती लिटर. 1 लिटर होते. ठीक आहे. आजला आपल्याकडे 500 मिलीलीटर आहे ना. ठीक आहे, टेन्शन नको घेऊस म्हणा. तर 500 मिलीलीटर म्हणजे अर्धा लिटर. खत्म. समझ रहे हो. वैसाच है. दूध वाला कैसे, अजी किती लिटर, अर्धा लिटर दे, अर्धा लिटर म्हणजे 1 लिटरचे अर्धा म्हणजे 500 ml. खत्म. ठीक आहे. अब ध्यान दे,
अब मीटर क्यूब है बच्चा, अब मीटर क्यूब को पहले अपने को देखना पड़ेगा, लीटर में उसको लाना पड़ेगा। समझ रहे हो, समझ रहे हो? देखो बताता, देखो एक घन मीटर म्हणजे लक्ष दे, एक घन मीटर, घन मीटर म्हणजे मीटरचा घन, एक घन मीटर म्हणजे होतोय 1000 लिटर। समजलं? तर 25 घन मीटर काय होणार? 25,000 लिटर। दूध आहे का? दूध नाही, तेल वाटतं। ठीक आहे, हा 25,000 लिटर। अब आता मला सांगा, हा तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे, हा मोठा भांड्यामध्ये इतके सारे तेल आणि छोटू भांड्यामध्ये इतकुसाच आहे। तो बच्चा मुझे एक बात बता सीधा सीधा, तर किती बॉटल लागतील रे? किती बॉटल? नंबर ऑफ बॉटल जेव्हा आपण काढतो काय असतो? मोठू भागीला छोटू। तो मला एक गोष्ट सांग, मोठू किती आहे का? मोठू मोठू अगा मोठू किती? मोठू आहे 25,000 लिटर आणि भागीला 1000 लिटर। नाही, अर्धा लिटर म्हणजे किती रे? अर्धा लिटर म्हणजे पाय 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 पाय, इतकं कन्फ्यूज व्हा नको तुम्ही। अर्धा लिटर म्हणजे 1/2 असते, बस वरती घेऊन जा त्याला। तो 25,000 इंटू 2 म्हणजे किती? 50,000 बॉटल लागतील रे तुम्हाला। एक ज्यादा हो गया, 50,000। समझ का? समझ का? पैटर्न समझा बच्चा? ठीक है ना? क्योंकि देखो उसके पास 500 ml की बॉटल थी, सारे का सारा मेजरमेंट अलग देखे है, कारण की जेव्हापर्यंत दोनचे दोन वरचे पण आणि खालचं पण जेव्हापर्यंत लिटर लिटर मध्ये रूपांतर होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही भाग देऊ शकणार नाही। ठीक आहे, हा ml होतं, हा मीटर होतं, आधी रूपांतर करा, मीटरचं रूपांतर लिटर मध्ये करा। ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न। कन्वर्ट 35 डिग्री सेल्सियस म्हणजे 37 डिग्री सेल्सियस म्हणजे किती फॅरनाइट होते हा प्रश्न आहे। तर सी म्हणजे होते 37 डिग्री। ठीक आहे, तर फॉर्म्युला आपला तुमची जी इच्छा कोणती? 5F इक्वल्स टू 9C प्लस 160 म्हणजे व्हॅल्यू पुट करा, 5F इक्वल्स टू 9 इंटू 37 प्लस 160। आता 37 9 जा अगर मला करना है तो 333 हो जाएगा। ठीक है, तो ये 5F इक्वल्स टू 333 प्लस 160 म्हणजे काय? यांची बेरीज कराल तर 5F इक्वल्स टू 493, तर F इक्वल्स टू काय? 493 डिवाइडेड बाय 5। चला कसं कराल? 493 को डिवाइड करते हैं अपन 5 से। 4 9 5 9 45। ठीक है, 43 5 8 40 98 पॉइंट है कहीं पे? दो जगह पे दिमाग खराब। ठीक है, 3.0 5 30 उत्तर आला, मतलब 98.6 आपका आंसर बच्चा। क्या ये बात क्लियर हुई? क्या ये बात क्लियर हुई? लास्ट एग्जांपल देखेंगे अभी, उसके बाद आपको होमवर्क दूंगा बच्चा मैं। राधिकाला 1 से 2.2 फॅरनहाइट डिग्री ताप होता। बाबा म्हणजे पाहू आता मगसी पाय थोड़ा सा कंफ्यूजन था ना अपने को फॅरनहाइट के रिगार्डिंग, अभी क्लियर हो जाएगा। देखो 1 से 2.2 फॅरनहाइट डिग्री सेल्सियस ताप होता, तर तिच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सियस म्हणजे सीधा सीधा किती डिग्री सेल्सियस आहे हाच तुम्हाला प्रश्न आहे। ठीक आहे, तर F ची संख्या काय झाली? 1 से 2.2। ठीक आहे, आता लक्ष दे, तर फॉर्म्युला काय? F इक्वल्स टू 9/, फॉर्मूला क्या है? 9/5। जो मर्जी वो भी ले सकते हो, आपको ऐसा कोई जरूरी नहीं है। F किती? तर 1 से 2.2 बरोबर 9/5। ठीक है, C प्लस 32। ठीक है, ये इसको यहीं पे रहने देते, 32 को इधर फेंक देते, तो क्या होगा? 32 को इधर फेंकूंगा तो मैं 1 से 2.2 माइनस 32 9/5 C माइनस काऊन आला रे? कारण की प्लस तिकडे जातो तो माइनस होतो। 1 से 2.2 मधून 32 गेला, पाय 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 लाव, दिमाग लाव, किती होतं जे काय ना करू ना पाय ना। 1 से 2.2 मध्ये 32, अरे ये तो 70 पॉइंट समथिंग होता। ठीक है, 70.2। ठीक है, 70.2 इक्वल्स टू 9/5 C। ठीक है बच्चा, चलो तो C इक्वल्स टू किती होतेगा? अब ये 9/5 इधर भागेगा तो मल्टीपल में जाएगा, मतलब उल्टा पाल्टा डिवाइड में जाएगा क्योंकि मल्टीपल में है। तो 70.2 इंटू 5/9, इसको इसके साथ डिवाइड करो, मतलब ये हो जाएगा कितना होगा? 70.2 को 9 के साथ डिवाइड करोगे, करके देखता 9 7 9 63। ठीक है बच्चा,
मतलब ये अरे 8 के आसपास, समझ रहे हो? 7.8 इंटू 5 तो इक्वल्स टू कितना होगा बच्चा? 39। बस, टेन्शन कोई लेने का नाही, ठीक आहे? तर बाकीचे हे प्रश्न तुम्हाला होमवर्क राहतील, है ना बच्चा? तो एक एक सवाल ले लेना, ठीक है? मैं एक एक पॉज दे रहा, ठीक है? देखो ये एक सवाल रहेगा, ये भी होमवर्क रहेगा आपको, ये होमवर्क, ठीक है? ये भी होमवर्क। ट्राई करिए, वैसे भी इसका सॉल्यूशन मैं आपको बताने ही वाला हूं जब अपना रिवीजन क्लास स्टार्ट हो जाएगा, ठीक है? ट्राई कीजिए, कोई दिक्कत नहीं। नेक्स्ट ये होमवर्क ट्राई कीजिए, ठीक है? ये होमवर्क ट्राई कीजिए, ये होमवर्क ट्राई कीजिए, ये भी होमवर्क ट्राई कीजिए, ये भी होमवर्क ट्राई कीजिए, ये वाला भी होमवर्क ट्राई कीजिए, ठीक है? प्रश्न तसेच आहेत रे, काही वेगळे नाही आहे। ओके, ठीक है बच्चा? तो चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक ख्याल रखिए, खुश रहिए, शुक्रिया, थैंक यू सो मच।